मकर संक्रांत झाली की सुरू होतात दिवस हळदी कुंकवाचे। प्रत्येक सुवासिनी आपल्या घरी आपल्या मैत्रिणींना हळदी कुंकवासाठी आमंत्रित करत असते। आज जाणून घेऊया त्याविषयी थोडी माहिती। प्रत्येक सुवासिनी ही आपल्या सौभाग्यासाठी व सुखी संसारासाठी वटसावित्री, महाशिवरात्री यांसारखे अनेक व्रतांचे पालन करत असते। तसेच आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला जाताना हळदी कुंकू लावून तिला नमन करते। पण तुम्हाला माहीत आहे का, दुसऱ्या स्त्रीला हळदी कुंकू का लावले जाते? आज याच हळदी कुंकू सोहळ्याचं आज आपण विशेष महत्त्व जाणून घेणार आहोत। मकर संक्रांत हा उत्तरायणात येणारा महत्त्वाचा उत्सव आहे। प्रत्येक स्त्री सुवासिनी म्हणून हा सण साजरा करते। यावेळी वातावरणात असलेल्या दिव्य लहरी साधना करणाऱ्यांसाठी किंवा व्रत करणाऱ्यांसाठी फलदायी ठरतात। त्यामुळे या दिवसात महिला एकत्र येऊन मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू हा कार्यक्रम साजरा करतात। प्रत्येक स्त्रीला हळदी कुंकू लावून तिला आदरपूर्वक मान दिला जातो। तुम्हाला माहीतच आहे की प्रत्येक स्त्रीमध्ये एक आदिशक्तीचा अंश असतो। हळदी कुंकू लावून आपण तिच्यात असलेल्या आदिशक्ती देवीला नमन करतो, तिला शरण जाऊन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो। तिची ओटी भरून साक्षात आपण आदिमाया दुर्गा देवीचे पूजन करत असतो। त्यामुळे स्त्रीमधील देवी मातेचे असलेले अप्रकट तत्व जागृत होते व तिची कृपादृष्टी आपल्या संसारावर पडते व संसार सुखी होण्यास मदत होते। आपण हळदी कुंकू सोहळ्यामध्ये सुवासिनींना आपल्या घरी बोलावून त्यांना हळदी कुंकू लावतो। त्यांच्याही घरी आपण त्यांनी आमंत्रित केल्यावर जातो। तिळगुळ, साखर, फुटाणे देऊन गोडाचा पदार्थ खाऊ घालतो, त्यांना अभिवादन करतो। तसेच वाण म्हणून ओटी किंवा पदरामध्ये छोटीशी भेटवस्तू देखील देतो। वाण दिल्यामुळे दुसऱ्या जीवातील देवाला तन, मन व धन याने पूजले जाते। यातूनच आपण केलेले दान म्हणून सत्कारणी देखील लागते। लग्नानंतर प्रथम हळदी कुंकू समारंभ साजरा करताना सर्वप्रथम घरी बोलवलेल्या स्त्रियांना हळदी कुंकू लावावे, त्यांना तिळगुळ, फुटाणे द्यावे, नंतर वाण म्हणून ओटी भरावी। आपण वाण म्हणून पहिल्या वर्षी भरपूर प्रमाणात हळदी कुंकू 2 वाट्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावे। आपण बोलावलेल्या सुवासिनींना ते हळदी कुंकू त्यांच्या हाताने कुयरीमध्ये लुटायला म्हणजेच भरण्यास सांगावे। भरलेली हळदी कुंकूची कुयरी त्यांनाच द्यावी। दुसऱ्या वर्षी वाण म्हणून 6 हिरव्या रंगाच्या बांगड्या द्याव्या। तिसऱ्या वर्षी वाण म्हणून केस विंचरण्याचा कंगवा, फणी सोबत गजरा किंवा फूल देखील द्यावं। चौथ्या वर्षी वाण म्हणून आरसा द्यावा व 5व्या वर्षी नारळाची वाटी किंवा अख्खा नारळ ओटीमध्ये भरून द्यावा। त्यानंतरच्या वर्षीपासून ऐच्छिक भेटवस्तू म्हणून आपण वाण म्हणून देऊ शकतो। त्यात आपण श्लोक, भजने, हनुमान चालीसा अशी छोटी मिळणारी पुस्तिका, तसेच तुळस, फूल किंवा एखादा फळाचे रोप देऊ शकतो। धूप, अगरबत्ती, कापूर, तुळशीची माळा यांसारख्या देवाला अर्पण होणाऱ्या किंवा दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या, खूपच झालं तर मेकअपचं साहित्य देखील आपण वाण म्हणून देऊ शकतो। तिळगुळ घ्या, गोड बोला असे सांगणारी मकर संक्रांत एकमेकांमध्ये प्रेम, सलोखा वाढवते। धार्मिक कारणाने एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण होते, नवीन ज्ञान मिळते, सोबतच आपलं नातं घट्ट होतं। धावपळीच्या जीवनात स्वतःसाठी आनंद अनुभवता येतो। एकमेकींसोबत गप्पा गोष्टी करण्याची मजा वेगळीच असते। हळदी कुंकू कार्यक्रमामुळे एकमेकांच्या घरी येणे जाणे होते, त्यामुळे स्वागताच्या वेगवेगळ्या पद्धती माहीत होतात। रुचकर पदार्थ कसे बनवावे याची माहिती मिळते, सण उत्सव यांची माहिती मिळते, तसेच थोड्याफार प्रमाणात व्यावसायिक ज्ञान देखील मिळते। मैत्री वाढते, सोबत ग्रुप देखील बनतात। पुढे हेच ग्रुप भिशी किंवा बचत गट यांसारख्या स्वतःच्या विकासासाठी ज्ञान मिळवून देणाऱ्या काही गोष्टी समजतात। वर्षानुवर्ष चालत असलेल्या या परंपरेमुळे सामाजिक उद्देश साधला जातो। एकमेकांच्या घरी येण्या जाण्याने होणाऱ्या गप्पा गोष्टीतून वाढणारा सलोखा मनाला प्रसन्न करणारा ठरतो। अशा पद्धतीने धार्मिक असलेला हा हळदी कुंकू कार्यक्रम सत्कारणी लागतो। आशा करते तुम्हाला ही माहिती आपल्या हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी नक्कीच आवश्यक किंवा पुरेशी असेल। या व्हिडिओतनं नक्कीच तुम्हाला हळदी कुंकू कार्यक्रमाविषयी विशेष माहिती किंवा ज्ञान तुम्हाला मिळालेच असेल। हेच ज्ञान तुम्ही तुमच्या मैत्रिणींना देखील सांगू शकता। भेटूया नवीन टिप्ससोबत एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।